भूमी कलासंगम निर्मित एकदा काय झालं या रंजक कथा मालिकेतील कथा 8वी नैवेद्य. लेखिका सादरकर्ती संपादन आभाराणी पटवर्धन. नैवेद्य. एकदा काय झालं, आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशीची गोष्ट आहे ही. दुपारचे 3-1 वाजले असतील आणि वेदांतचे बाबा माझ्या घरी आले. बाहेरूनच आभाताई आभाताई अशा हाका मारत ते आले होते. मी म्हटलं, काय झालं? तुम्ही आधी घरात या आणि सांगा काय झालं आहे ते. ते आत येता येताच सांगू लागले, आभाताई, अहो वेदांत काही केल्या जेवतच नाही आहे. विठ्ठलाला नैवेद्य दाखवला आहे त्यांनी, आणि नामदेवांनी दाखवलेला नैवेद्य जेवायला जसे विठुराया आले ना, तसेच मी दाखवलेला नैवेद्यही जेवायला विठुराया नक्की येणार, मगच मी जेवेन असा हट्टच धरून बसला आहे तो. त्याच्या आईने त्याला खूप समजावलं हो, की कोणतेच देव असं खरं खरं जेवत नाहीत. आपण त्यांना नैवेद्य दाखवला की तोच आपल्यासाठी प्रसाद होतो, मग तो आपणच खायचा असतो. चल बरं, आता ते नैवेद्याचं ताट तूच घे जेवायला. शहाणं माझं बाळते, चल बरं लवकर. एवढं समजावलं तिने, पण वेदांत काही ऐकतच नाही आहे हो. तो म्हणतो आहे, आम्हाला आभाताईंनी गोष्ट सांगितली आहे नाम्याची. नाम्याने मनापासून विठुरायांना साकडं घातलं की मी दाखवलेला नैवेद्य तू खाल्ला पाहिजे, आणि विठुरायांनी खरंच तो नैवेद्य खाल्ला. आता मी सुद्धा मनापासून नैवेद्य दाखवला आहे, तर विठुराया नक्की येतील जेवायला. मी त्यांची वाट बघत इथेच बसतो. शेवटी तिने मला फोन करून घरी बोलवून घेतलं. मी देखील जेवलो नाही आहे हो. ऑफिसातून थेट तुमच्याकडेच आलो आहे. तो तुमचं नक्की ऐकेल. तुम्ही चला ना आणि सांगा ना त्याला की असं काही नसतं म्हणून. अरे बापरे, असा झाला का माझ्या गोष्टीचा परिणाम? हे कोणाला माहीत होतं? पण नामदेवांच्या हट्टापायी साक्षात देव जेवले ही गोष्ट खोटी आहे असं तरी कसं सांगू मी वेदांतला? मग मी विचार केला आणि वेदांतच्या बाबांना सांगितलं, मी बोलते वेदांतशी, तो जेवेल नंतर, पण आधी मी सांगेन तेव्हा तुम्ही ते नैवेद्याचं ताट घेऊन जेवायला सुरुवात करा, आणि जेवण झाल्यावर पुन्हा ऑफिसला जा. ते म्हणाले, अहो हे काय, माझं जेवण महत्त्वाचं नाहीच आहे मुळी, वेदांत जेवायला हवा. मी म्हटलं, जेवेल होतो. मग मी वेदांतच्या घरी गेले तर महाशय विठुरायांच्या मूर्तीसमोर बसलेले. काय करतोयस वेदांत असं विचारलं तर म्हणाला, आभाताई, मी विठुरायाची वाट बघतोय. मी त्यांना नैवेद्य दाखवलाय, आता ते नक्की येतील जेवायला. मी म्हटलं, वेदांत, अरे तुला तर एक गंमत सांगायचीच राहिली कालच्या गोष्टीनंतर. तू इथे बस, विठुराया नक्की येणार जेवायला. पण मी काय सांगते ते आधी नीट ऐक आणि तसंच कर. वेदांत उत्सुकतेने ऐकायला लागला. मी त्याच्या कानात हळूच एक गोष्ट सांगितली. मग तो डोळे मिटून विठ्ठलाची वाट बघू लागला. आणि काय सांगू तुम्हाला, अहो खरंच विठुराया आले की जेवायला. मग काय, एक घास विठुरायांचा, एक घास वेदांतचा, असं दोघांचंही जेवण झालं. मी सांगेपर्यंत वेदांतने डोळे उघडायचे नाहीत असं मी त्याला आधीच सांगितलं होतं. आता बाबा ऑफिसला निघून गेल्यावर थोड्या वेळाने मी त्याला डोळे उघडायला सांगितले. स्वारी जाम खुश होती, का नसेल? साक्षात विठ्ठलासोबत जेवला होता ना तो.
पण हे झालंच कसं? हा प्रश्न आईबाबांच्या मनातून काही केल्या जात नव्हता. शेवटी संध्याकाळी तिघेही घरी आले. वेदांचे आईबाबा विचारत होते मला की आभाताई, अहो तुम्ही असं काय सांगितलं वेदांतला की तो हट्ट सोडून जेवला? मी वेदांतला विचारलं, काय रे वेदांत, आले होते का विठुराया तुझ्याकडे जेवायला? सांग आईबाबांना. त्यावर वेदांत आनंदाने उड्या मारत मारत म्हणाला, हो आले होते विठुराया, आणि जेवताना त्यांनी मलाही भरवलं. त्यावर आईबाबांचं, चल काहीही सांगतो, आम्हाला तर नाही दिसले विठुराया. त्यावर वेदांत म्हणाला, आभाताईंनी मला सांगितलं आहे की विठुराया कोणत्याही रूपात येऊ शकतात. तू डोळे घट्ट मीट. मी डोळे मिटले, पण मला बघायचं होतं ना माझे विठुराया कोणत्या रूपात येत आहे. म्हणून मी मध्ये मध्ये हळूच डोळे उघडून पाहत होतो. तर माहीत आहे का, माझे विठुराया माझ्या बाबांच्याच रूपात आले होते. असं सांगून वेदांत आनंदानं टाळ्या वाजवत होता. हे ऐकून वेदांतच्या आईबाबांचे डोळे भरूनच आले. त्यांनी हात जोडले आणि आम्ही सगळ्यांनीच विठू नामाचा गजर केला. विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी